नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव सरावमध्ये आज कायदे मंडळावरच 10 प्रश्न घेणार आहोत। लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संसदेचा आपला मोठा टॉपिक आहे ना, तर आपल्याला 10 प्रश्नांमध्ये पूर्ण टॉपिक कव्हर करता येणार नाहीये। म्हणूनच आपण कायदे मंडळाचे स्पेसिफिकली या टॉपिकचे 20 प्रश्न घेणार आहोत। सरावमध्ये संसद हा खूपच मोठा टॉपिक आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। जेव्हा आपण लेक्चर सुद्धा घेतो तेव्हा लेक्चर सुद्धा आपण 2-3 पार्ट्स मध्ये कव्हर केलेले आहेत, राईट। मग आता आजचं लेक्चर सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। बरेचसे इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहेत जे आयोग बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारतं, ज्या पॉइंट्सवर प्रश्न विचारते असे आपण टॉपिक्स आणि असे पॉइंट्स घेतलेले आहेत। ओके, मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे 24 तारखेपासून आपले जे राज्यसेवा 2021 चे बॅचचे ॲडमिशन्स आहेत ते सुरू झालेले आहेत। तुम्ही नक्की याला ॲडमिशन घेऊ शकता। याचे लेक्चर्स 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत। ओके, मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। पहिलाच प्रश्न बघूया आपला काय आहे। पहिला प्रश्न दिलाय, खालीलपैकी धन विधेयकाबाबत योग्य विधाने ओळखा। तर इथे धन विधेयक किंवा आपण धन विधेयकाला अर्थ विधेयक म्हणून सुद्धा ओळखतो। तर या अर्थ विधेयकाबाबत आपल्याला इथे 3 विधानं दिलेली आहेत, त्यातली जी योग्य विधाने ती ओळखायची आहेत। ओके, धन विधेयकाबाबत एकदम बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत, एकदम सोप्या आहेत आणि तुम्हाला आल्याच पाहिजेत। कारण की परीक्षेला भरपूर वेळा धन विधेयक किंवा जे सर्वसामान्य विधेयक असतं त्याची प्रोसिजर कशी असते संविधानामध्ये विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईपर्यंत, त्यावर भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आता इथे अविधान काय दिलंय, धन विधेयक प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही। आता इथे तुम्हाला एका सेंटेन्सचं पास्ट पार्टिसिपल करून दिलंय असं म्हणू शकता। धन विधेयक पहिल्यांदा राज्यसभेत मांडता येत नाही। कुठे मांडलं जातं? लोकसभेमध्ये। ओके, म्हणजे प्रथम हे लोकसभेमध्ये मांडलं जातं। जेव्हा लोकसभेमध्ये धनविधेयक किंवा अर्थविधेयक हे संमत झालं ना, त्यानंतरच पुढे राज्यसभेकडे पाठवलं जातं। ओके, आणि राज्यसभेकडे सुद्धा नंतर पाठवल्यानंतर राज्यसभेला सुद्धा धनविधेयकाबाबत एवढे काही जास्त अधिकार नाहीयेत। जे जास्त अधिकारांची बाजू आहे ती लोकसभेलाच देण्यात आलेली आहे। आपण ब विधान सुद्धा बघून घेऊया। ब विधान दिलंय, धन विधेयक हे लोकसभेत खाजगी किंवा सरकारी सदस्यांकडून मांडले जाऊ शकते। आता ना लोकसभेमध्ये मांडलं जातं ना, तर इथे थोडंसं लक्षात आलं पाहिजे, खाजगी सदस्य मांडू शकत नाही, फक्त सरकारी सदस्यांकडूनच धनविधेयक मांडले जाऊ शकतं। म्हणजेच ब विधान चुकीचं आहे। विधेयकांमध्ये ना 2 महत्त्वाचं विभाजन करण्यात आलेलं आहे, एक असतं सरकारी विधेयक, दुसरं असतं खाजगी विधेयक। सरकारी विधेयक कशाला म्हणतात? जे विधेयक सरकारी सदस्यांकडून किंवा जे मंत्री असतात ना त्या मंत्र्यांकडून मांडलं गेलं की ते होतं सरकारी विधेयक। आणि मंत्र्यांव्यतिरिक्त इतर जे संसदेचे सदस्य असतात ते असतात खाजगी सदस्य। मग खाजगी सदस्यांकडून जेव्हा विधेयक मांडलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं खाजगी विधेयक। पण धन विधेयक हे नेहमीच सरकारी विधेयक असतं, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे। अशा प्रकारचं सेंटेन्स सुद्धा आयोग तुम्हाला टाकू शकतं प्रश्नामध्ये, कारण की ते नेहमी सरकारी सदस्यांकडूनच मांडलं जातं। क विधान आता आपण बघूया। राज्यसभेने 14 दिवसांच्या आत विधेयक पारित केलं नाही तर लोकसभेने जसे पारित केले तशा स्वरूपात पारित केलं असं मानलं जाईल। हे विधान बरोबर आहे। राज्यसभेकडे विधेयक जातं कधी? लोकसभेने विधेयक संमत केल्यानंतर। अर्थविधेयकाबाबतच आता इथे आपण स्पेसिफिकली बोलतोय, तर बाकीचे जे विधेयक आहेत ते तुम्ही थोडंसं बाजूला ठेवू शकता। पण इथे जेव्हा धनविधेयक राज्यसभेकडे पाठवलं जातं ना, तर राज्यसभेला तेव्हा सुद्धा काही जास्त अधिकार नाहीयेत। राज्यसभा ते जे विधेयक आहे ते शिफारसींबरोबर किंवा शिफारसींविना संमत करून लोकसभेला पाठवू शकतं। आता ह्या ज्या शिफारसी राज्यसभा करेल त्या स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या ते पूर्णपणे लोकसभेवर डिपेंड आहे, त्या फेटाळून सुद्धा लावू शकतात। पण हे सगळं राज्यसभेला 14 दिवसांच्या आतच करावं लागतं। जर 14 दिवसांच्या आतमध्ये त्यांनी संमत करून पाठवलं नाही तर ऑटोमॅटिक असं मानलं जाईल की राज्यसभेने सुद्धा हे विधेयक संमत केलंय, आणि मग लोकसभेने ज्या स्वरूपामध्ये ते विधेयक संमत केलं असेल तसंच मग पुढे ते पाठवलं जातं राष्ट्रपतींकडे संमतीसाठी। ओके, मग हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। मग इथे उत्तर काय असणार आहे आपलं?
अ आणि क विधान बरोबर आहे, मग पर्याय क्रमांक तिसरं अ आणि क बरोबर हे आन्सर असणार आहे. ओके. आणि राष्ट्रपतींकडे सुद्धा जेव्हा धनविधेयक संमतीसाठी जातं ना, तर तिथे राष्ट्रपती हे विधेयक संमत करू शकतो किंवा ती संमती रोखून धरू शकतो, पण ते पुनर्विचारासाठी पाठवलं जाऊ शकत नाही. तर ह्या दोन गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. एकतर विधेयक धनविधेयक राष्ट्रपती संमत करू शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, पण पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. पण आहे ना, शक्यतो असं होतं की राष्ट्रपती याला संमती देतातच. का संमती देतात, ते विधेयक का संमत केलं जातं, त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे धनविधेयक जेव्हा मांडलं जातं ना, तेव्हा ते राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच लोकसभेमध्ये मांडलं जातं. मग ऑलरेडी पूर्व परवानगी आहे, तर त्यासाठी रोखून धरण्यामध्ये काही अर्थ नाहीये. म्हणून धनविधेयक सहसा तरी राष्ट्रपतींकडून संमत केलंच जातं. ओके. आणि धनविधेयकाबाबतची जी तरतूद आहे किंवा अर्थविधेयकाची जी व्याख्या आहे ती आपण लास्ट लेक्चरमध्ये जोड्या लावांमध्ये बघितलेली. कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम 110 मध्ये. ओके. आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. जोड्या जुळवा दिलेल्या आहेत. एका बाजूला इथे समाप्ती सूचना दिल्यात आणि त्या समाप्ती सूचनांचा अर्थ काय होतो ना ते दिलेलं आहे. मग त्यानुसार आपल्याला जोड्या लावायच्यात. पहिलं दिलंय सर्वसाधारण समाप्ती. सर्वसाधारण समाप्तीचा काय अर्थ असतो, आता समाप्ती म्हणजेच काय ते सुद्धा थोडंसं तुम्ही लक्षात घेऊ शकता. समजा गृहामध्ये, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एखादा विषय असेल, त्या विषयावर चर्चा सुरू असेल. ओके. तर तो विषय आहे किंवा त्या विषयावरची चर्चा आता संपवा, त्यासाठी ही सूचना मांडली जाते. आणि मग ही सूचना मान्य झाल्यावर लगेच ती चर्चा थांबवण्यात येते आणि त्याच्यावर मतदान घेतलं जातं. ओके. मग या ज्या समाप्ती सूचना असतात ना त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर आता इथे आपण 4 प्रकारच्या बघतोय ना, त्याच 4 प्रकारच्या सूचना आहेत, पण त्या नक्की कशाबद्दलच्या या तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. सर्वसाधारण समाप्तीचा अर्थ काय असतो की या विषयावर आता खूप चर्चा झालेली आहे, आता मतदान घेण्यात यावं, असं एखादी सूचना सदस्य मांडतो, त्यालाच आपण म्हणतो सर्वसाधारण समाप्ती. मग तसं ऑप्शन आपल्याला कुठे दिसते, पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. विषयावर चर्चा झाली असून मतदान घेणे, म्हणजेच काय या विषयावर पुरेशी चर्चा झालेली आहे, आता मतदान घेण्यात यावे. त्यानंतर आहे भागनिहाय समाप्ती. भागनिहाय समाप्तीचा अर्थ असा होतो की एखाद्या विधेयकावर किंवा एखाद्या भागावर चर्चा सुरू होण्याआधीच, विधेयकामध्ये कलमे असतात राईट, आपलं जे विधेयक आहे ते भरपूर कलमांचं बनलेलं असतं आणि किंवा असे मोठमोठे त्याचे ठरावाचे भाग असतात, त्या कलमांचे भाग असतात. ओके. मग जेव्हा ही कलमे असतात ना तर त्यांचे असे मोठमोठे ठरावाचे भाग पाडलेले असतात. मग प्रत्येक भाग जो आहे ना, हा प्रत्येक भाग विषय आहे असं समजलं जातं आणि त्यावर चर्चा होते आणि मतदान घेतलं जातं. आता या सगळ्या गोष्टी का असतात की जे सभागृहाचा टाइम आहे ना तो जास्त फुकट जाऊ नये, मग त्यासाठी या वेगवेगळ्या पद्धती काढलेल्या आहेत चर्चा पटकन संपवून त्यावर मतदान घेण्यासाठी. मग जेव्हा भागानुसार आपल्याला शब्दामध्येच दिसते भागनिहाय समाप्ती, म्हणजेच कलमांचे भाग पाडून त्यावर मतदान घेतलं जातं. ओके. म्हणजेच ब च इथे पर्याय क्रमांक दुसरा आन्सर आहे. त्यानंतर क काय आहे, कांगारू समाप्ती. कांगारू समाप्ती काय आहे, कांगारू समाप्ती, कांगारू खूप फास्ट चालतो ना आपण म्हणतो, मग तसंच फास्ट पटापट उड्या टाकल्या जातात महत्वाच्या कलमांवर. ओके. फास्ट मोठ्या मोठ्या उड्या टाकल्या जातात महत्वाच्या कलमांवर, म्हणजे फक्त जी महत्वाची कलमं आहेत त्याच्यावरच चर्चा होते आणि त्यावर मतदान घेतलं जातं. आणि बाकीची जी कलमं आहेत जी एवढी इम्पॉर्टंट नाहीये त्यावर काही चर्चा होत नाही आणि ऑटोमॅटिक विधेयक संमत झालं असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच इथे तिसरं येणारे महत्वाच्या कलमांवर चर्चा करून मतदान घेतलं जातं. गिलोटीन समाप्तीचा अर्थ काय आहे तर गिलोटीन समाप्ती खूप इंटरेस्टिंग आहे. गिलोटीन समाप्तीचा अर्थ असा असतो की बऱ्याच वेळेला असं होतं की काही ज्या चर्चा असतात किंवा काही जे कलम असतात, काही भाग चर्चेसाठी राखून ठेवलेला जो वेळ आहे तो संपल्यामुळे विधेयकामधलं किंवा त्या ठरावामधलं चर्चा केलेल्या मुद्द्यांबरोबरच चर्चा न केलेले मुद्दे सुद्धा मतदानाला टाकले जातात. ओके. आता हे सुद्धा एवढे इम्पॉर्टंट नसणार आहेत बहुतेक ते ठराव किंवा ते मुद्दे, म्हणून ते डिरेक्टली मतदानासाठी टाकले जातात, अजिबात काहीच चर्चा न करता, जे ऑलरेडी चर्चा केलेले आहेत मुद्दे त्यांच्याबरोबर. ओके. आणि मतदानाला टाकल्यानंतर त्यावर मतदान घेतलं जातं आणि यालाच आपण म्हणतो गिलोटीन समाप्ती. मग त्याचा अर्थ होतो चर्चा न केलेल्या
मुद्द्यांवर मतदान करणं. मग आन्सर आपल्या इथे पर्याय क्रमांक दुसरा पहिलंच येणार आहे. अ चं 1, ब चं 2, क चं 3 आणि ड चं 4. ओके. आय होप तुम्हाला इथे समाप्ती सूचना समजली असेल. तुम्हाला ना गृहामध्ये संसदेचं जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने होतं ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जसं सर्वात पहिल्यांदाच संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर, आता संसदेचं जेव्हा कामकाज सुरू होतं ना तेव्हा दिवसाचे आवर्स ठरलेले असतात. पहिला भाग असतो सकाळपासून दुपारच्या त्यांच्या जेवणापर्यंतचा असं तुम्ही म्हणू शकता, आणि त्यानंतर दुसरा मध्यांतरानंतर दुसरा भाग असतो. तर या पूर्ण तासांमध्ये ना कसं कसं काम केलं पाहिजे हे आपल्या संसदेने ऑलरेडी ठरवलेलं आहे. त्यात पहिलाच असतो प्रश्नोत्तराचा तास, म्हणजे संसदेची जी बैठकीचा पहिला तास असतो तो प्रश्नोत्तरासाठी असतो. यामध्ये जे सदस्य असतात ते प्रश्न विचारतात आणि याला मंत्री उत्तरे देतात. ओके. त्यानंतर अल्पसूचनेचे प्रश्न सुद्धा असतात, जे लगेचच 10 दिवसांपेक्षा कमी दिवसांची सूचना देऊन जे प्रश्न विचारले जातात त्याला अल्पसूचनेचे प्रश्न म्हटले जातात. तसंच शून्य प्रहर असतो. शून्य प्रहर मध्ये काय असतं की यामध्ये पूर्व सूचनाच दिली जात नाही प्रश्नांची, डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. ओके. प्रश्नोत्तराचा तास संपला की लगेचच शून्य प्रहर सुरू होतो. त्यानंतर प्रस्ताव मांडले जातात, म्हणजे अध्यक्षाच्या सहमतीने जे ठराव आहेत किंवा जे वेगवेगळे प्रस्ताव आहेत सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्यावर चर्चा होऊ शकत नाही असे प्रस्ताव मांडले जातात. तसंच प्रस्ताव मांडल्यानंतर त्या प्रस्तावामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. मूळ प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव, उपप्रस्ताव. नंतर येते ते म्हणजे समाप्ती सूचना. समाप्ती सूचना आताच आपण बघितलं, प्रस्तावावर डिस्कशन झाल्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारे मतदान घेतलं जातं, कशा प्रकारे एखादा ठराव किंवा एखादा जो विषय आहे तो कशा प्रकारे संपवला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव असतात. स्थगन प्रस्ताव असतो. स्थगन प्रस्ताव म्हणजेच काय की एखादी सार्वजनिक दृष्ट्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. मग पूर्ण गृहाचं, लोकसभेचं किंवा आता मी जेव्हा जिथे गृह म्हणते ना तिथे लोकसभा किंवा राज्यसभाच असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग त्या गृहाचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रस्ताव संसदेमध्ये मांडला जातो. तसंच अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कलम 75 नुसार जे आपलं मंत्रिमंडळ आहे ते लोकसभेला उत्तरदायी असतं. ओके. म्हणजेच मंत्रिमंडळावर लोकसभेतलं बहुसंख्य सदस्यांचा विश्वास हा असला पाहिजे. आपण हे लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं. तुम्ही जर ते लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात सुद्धा असेल. आणि जर अविश्वासाचा प्रस्ताव मांडल्यानंतर तो प्रस्ताव जर संमत झाला तर पूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. ओके. तर या काही महत्त्वाच्या पद्धती आहेत संसदेचं कामकाज कसं चालतं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यातून परीक्षेला प्रश्न विचारले जातात आयोगाकडून. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खाजगी विधेयक मांडण्याआधी किती दिवसांची सूचना द्यावी लागते? तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना की 2 प्रकारचे विधेयक असतात. एक असतात खाजगी विधेयक, दुसरे असतात ते म्हणजे सरकारी विधेयक. ओके. जे खाजगी विधेयक असतात ते खाजगी सदस्यांकडून मानले जातात. आणि ना खाजगी विधेयकांबाबत बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत. खाजगी विधेयक जे आहे ना ते जेव्हा मांडलं जातं तर हे पास होईलच याची गॅरंटी खूप कमी असते. ओके. कारण की सरकारमधले जे जास्त लोक असतात ती खाजगी विधेयकाला वोट करतीलच, त्याला मतदान करतीलच. हे थोडंसं आपण म्हणू शकतो विचार करण्यासारखंच आहे ना, कोण करणार आहे. आणि तसंच म्हणजे काय की हे विधेयक संमत होण्याची जी पॉसिबिलिटीज असतात त्या कमी असतात. ओके. मग हे जे विधेयक आहे ना ते मांडण्याआधी 1 महिन्याची सूचना द्यावी लागते. हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला मल्टीलायनर्स मध्ये सुद्धा हे सेंटेन्स टाकू शकतात. जेव्हा आपण सरकारी विधेयकाबाबत बघतो ना, जर सरकारी विधेयक संसदेमध्ये मांडायचं असेल ना किंवा कोणत्याही गृहामध्ये तर फक्त 7 दिवसांची नोटीस द्यावी लागते. पण जर खाजगी सदस्याला विधेयक मांडायचं असेल तर पूर्ण 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यानंतरच तो विधेयक मांडू शकतो. ओके. मग हे आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हे जे विधेयक आहे खाजगी विधेयक ते इतर संसद सदस्य सादर करतात. 1 महिन्याची सूचना द्यावी लागते आणि सार्वजनिक विधेयक मंत्र्याकडून मांडले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संयुक्त बैठकी संबंधी योग्य विधान निवडा. संयुक्त बैठक म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या विधेयकावर राज्यसभा आणि लोकसभा यांचं एकमत होत नसेल तर दोन्ही बैठका म्हणजे दोन्ही गृह एकत्र बसून
बैठक घेतली जाते, त्यावर चर्चा केली जाते त्या विधेयकावर, तेव्हा आपण त्याला म्हणतो संयुक्त बैठक. आता बघूया यावर काही सेंटेन्स दिलेले 3, त्यातली आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधाने, जर दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून, दुसऱ्या सभागृहाला म्हणजेच काय की पहिल्या सभागृहामध्ये, मग ती राज्यसभा असो की लोकसभा असो, जर पहिल्या सभागृहामध्ये विधेयक संमत झालं त्यानंतर ते दुसऱ्या गृहाकडे पाठवलं जातं ना, तर दुसऱ्या गृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही जर विधेयक पारित केले नसेल तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे. तर आता हे बरोबर आहे का? तर हे जे विधान आहे ते एकदम बरोबर आहे. ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते ना, त्यावेळेला संयुक्त बैठक घेतली जाऊ शकते. हा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो ना की 2 गृहांमध्ये जर एखाद्या विधेयका संबंधित जर तो संमत करताना मतभेद निर्माण होत असेल तर ते मतभेद कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ना, याची सुद्धा तरतूद देण्यात आलेली आहे. कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. आर्टिकल 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. ओके, विधान ब काय म्हणतंय, तर संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. आता हे विधान आहे ना इथे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा यावर थोडंसं डिस्कस केलंय. संयुक्त बैठक बोलवण्याचा जो अधिकार आहे ना तो राष्ट्रपतींना आहे. कोण बोलवू शकतात ही बैठक? तर राष्ट्रपती बोलवू शकतात. पण ज्या वेळेला संयुक्त बैठक होते त्यावेळेला त्याचं अध्यक्षपद हे लोकसभेचे सभापती भूषवतात. ओके, त्यानंतर दिले संयुक्त बैठकीची तरतूद सामान्य विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयकांना लागू होते. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. जे संयुक्त बैठकीची तरतूद आहे ते सामान्य विधेयक आणि जे वित्तीय विधेयक आहे ना या विधेयकांना लागू होते. अर्थ विधेयकाला का लागू होत नाही हे तर आपण बघितलेलंच आहे, कारण की अर्थ विधेयकाबाबतचे जास्त अधिकार हे लोकसभेलाच देण्यात आलेले आहेत. ओके, आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा याचं एक्सप्लेनेशन बघितलंय. त्यामुळे तर अर्थ विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक होणं इम्पॉसिबल आहे. घटना दुरुस्तीच्या बाबतीत काय, जर घटना दुरुस्ती विधेयक जेव्हा मांडलं जातं ना तर ते दोन्ही सभागृहांमध्ये वेगळं वेगळंच संमत करावं लागतं. जर ते दुसऱ्या सभागृहामध्ये संमत झालं नाही याचा अर्थ ते विधेयक तिथेच रद्द होतं. ओके, पण संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये. वेगळं वेगळंच राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांना संमत करावं लागतं. ओके, म्हणजेच इथे उत्तर काय असणार आहे आपलं? योग्य विधान विचारलंय, म्हणजे अ हे जे विधान आहे ते बरोबर आहे. त्यानंतर आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं तेच एक्सप्लेनेशन आपण घेतलंय की कलम 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद आहे. दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळले, विधेयकात करावयाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाले आणि जर दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही जर विधेयक पारित केलं नसेल तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे. सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयकाबाबतच या तरतुदी आणि लोकसभेचे विसर्जन जर झालं तर त्यामुळे विधेयक व्यपगत झाल्यास संयुक्त बैठक बोलवता येत नाही. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. बघा, लोकसभेचं जेव्हा विसर्जन होतं त्यावेळेला जे विधेयक, ज्या विधेयकावर चर्चा सुरू असते ना लोकसभेमध्ये, ते विधेयक तिथेच व्यपगत होतं. व्यपगत होते म्हणजेच काय, ते तुम्ही शब्दाचा अर्थ समजून घ्या, लॅप्स होतं. ओके, किंवा रद्द होतं असं म्हणू शकतात. रद्द नाही म्हणणाऱ्या शब्दाला लॅप्स होतं असं म्हणू शकता. तर त्यावेळेला संयुक्त बैठक बोलवता येत नाही स्पेसिफिकली त्या विधेयकावर. ओके, आय होप तुम्हाला सगळं संयुक्त बैठकीबद्दल सगळे जे पॉइंट्स आहेत ते नीट समजलं असेल. ओके, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. अविधान दिले, संसदेतील सदस्य अर्थसंकल्पातील अनुदानाची मागणी कमी करण्याची सूचना करू शकतात. आता इथे अनुदान केव्हा बरं संसदेमध्ये मागितलं जातं? कोण मागतं संसदेमध्ये अनुदान? हे तुम्हाला माहिती आहे का? तर आता संसदेमध्ये जेव्हा अर्थसंकल्प मंजूर केला जातो ना, अर्थसंकल्प म्हणजेच काय, बजेट, राईट? बजेट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता तसं तर आपल्या संविधानामध्ये बजेट हा शब्द कुठेच वापरलेला नाहीये किंवा अर्थसंकल्प असा शब्द वापरलेला नाहीये. त्याला आपण संविधानामध्ये म्हणतो वित्तीय विवरण पत्र. तुम्ही आय थिंक हे इकॉनॉमीमध्ये सुद्धा, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा नीट याचा अभ्यास केलाच असेल बजेटचा. तर ज्या वेळेला
अर्थसंकल्प मंजूर केला जातो, तर त्यामध्ये बऱ्याचशा टप्प्यांमधून अर्थसंकल्प जावं लागतं. जसं अर्थसंकल्प आधी मांडावं लागतं, त्यानंतर त्यावर चर्चा होते, त्यानंतर समित्यांकडून त्याच्यावर परीक्षण केलं जातं. अनुदान म्हणजे आता अर्थसंकल्प मंजूर केलं तर अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना किंवा घोषणा केल्या जाते त्यासाठी अनुदान तर लागणार आहे, पैसे लागणार आहेत ना. मग अनुदानाचं सुद्धा अनुदानावर मतदान घेतलं जातं की कोणकोणत्या विषयावर कसं अनुदान होणार आहे. मग ते अनुदानानंतर विनियोग विधेयक संमत केलं जातं, त्यानंतर वित्त विधेयक संमत केलं जातं. अशी खूप मोठी प्रोसिजर असते अर्थसंकल्प संमत करून घेण्याची. तर त्यातलंच एक आहे ते म्हणजे अनुदानाची मागणी केली जाते. म्हणजे काय होतं की वित्तीय म्हणजे इथे काय होतं, जेव्हा हे मतदान घ्यायचं असतं तर पहिल्यांदा विभागीय स्थायी समित्यांचे अहवाल विचारात घेतले जातात की त्यांनी त्यामध्ये काही शिफारसी केल्या आहेत का, कारण की त्यांचा अभ्यास एकदम डीप असतो ना. मग या ज्या मागण्या आहेत अनुदानाच्या मागण्या त्या वेगवेगळ्या मंत्रालयाकडून आपापल्या टॉपिक वाईज किंवा आपापल्या योजना वाईज केल्या जातात. मग त्या अनुदानाची मागणी करण्याची सूचना संसदेतले सदस्य करू शकतात. हे विधान बरोबर आहे. त्यासाठी 4 प्रकारच्या कपात प्रस्तावाची तरतूद आहे, तर हे चुकीचं आहे. त्यासाठी 3 प्रकारच्या कपात प्रस्तावाची तरतूद आहे. क विधान दिलंय मागणीची रक्कम 100 ने कमी करण्यात यावी असे काटकसर कपात प्रस्तावात म्हटले जाते. 3 कपात प्रस्ताव आहेत: धोरणात्मक कपात प्रस्ताव, काटकसर कपात प्रस्ताव आणि लाक्षणिक कपात प्रस्ताव. मग जेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे कपात प्रस्ताव मांडायचे असतात ना, त्यासाठी असे तुम्ही म्हणू शकता कोट्स दिलेले आहेत किंवा रिडल्स दिलेले आहेत असं म्हणू शकता की ते कोट वापरलं की समजायचं की कोणत्या प्रकारचा कपात प्रस्ताव इथे मांडण्यात आलेला आहे. मग जे अशा प्रकारचं जेव्हा सेंटेन्स केलं जाईल ना की मागणीची रक्कम ₹100 ने कमी करावी, याचा अर्थ आहे हा धोरणात्मक कपात प्रस्ताव आहे, काटकसर कपात प्रस्ताव नाही. तर हे लक्षात ठेवा. आणि धोरणात्मक कपात प्रस्ताव म्हणजे काय, ज्या अनुदानाची मागणी केलेली आहे ना त्या अनुदानामागचं धोरण आहे तेच अमान्य आहे, हे या प्रस्तावामधून समजून येतं. कशात, तर धोरणात्मक प्रस्तावामध्ये. मग इथे आपल्याला विचारलं योग्य विधान कोणतं आहे, फक्त अविधान योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. थोडंसं स्पष्टीकरण पण बघून घ्या. जसं जे कपात प्रस्ताव आहेत ते 3 प्रकारचे असतात. धोरणात्मक कपात प्रस्ताव तुम्हाला आधीच सांगितलं, मागणी मागचं जे धोरण आहे ते अमान्य असतं, त्यावेळेला धोरणात्मक कपात प्रस्ताव मांडला जातो. त्यानंतर आहे ते म्हणजे काटकसर कपात प्रस्ताव. जे प्रस्तावित खर्च आहे, एखादं अनुदान जेव्हा मांडण्यात आलेलं आहे त्या खर्चामध्ये काटकसर करण्याची सूचना काटकसर कपात प्रस्तावाने मांडता येते. लाक्षणिक कपात प्रस्ताव काय आहे, तर लाक्षणिक कपात प्रस्ताव खूप महत्वाचा आहे. या प्रस्तावाने तर ना भारत सरकारच्या उत्तरदायित्वाबद्दलच, म्हणजेच भारत सरकारची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या देशा टुवर्ड्स त्यावरच नाराजगी व्यक्त केली जाते. आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं की मागणीची रक्कम ₹100 ने कमी करावी. धोरणात्मक कपात प्रस्तावामध्ये काय, मागणीची ₹1 रक्कम जी आहे ती कमी करावी. आणि लाक्षणिक कपात प्रस्तावामध्ये म्हटलं जातं मागणीची रक्कम ₹100 ने कमी करण्यात यावी. ओके, आय होप तुम्हाला कपात प्रस्तावाबद्दल इथे समजलं असेल. आपल्याला उत्तर पण मिळालेलं आहे प्रश्नाचं. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ते निवडा. आता इथे मगासपासून आपण भरपूर योग्य बघितले, आता अयोग्य विधान ओळखूया. पहिलंच सेंटेन्स दिलंय राज्यघटनेत केंद्र सरकारसाठी 3 प्रकारचे निधी कलम 266 मध्ये सांगितलेले आहेत. आता ना आपल्या संविधानामध्ये राज्यघटनेमध्येच केंद्र सरकारकडे कोणकोणत्या प्रकारे निधी ठेवण्यात यावा त्यासाठी ना 3 प्रकारचे निधी सांगितलेले आहेत. म्हणजे हे विधान आहे ना ते अर्ध तर बरोबर आहे, पण 3ही प्रकारचे विधी कलम 266 मध्ये नाहीयेत. तर जे 3 प्रकारचे विधी आहेत त्यातले निधी आहेत त्यातले 2 निधी म्हणजे यामध्ये एक आहे ते म्हणजे भारताचा संचित निधी आणि दुसरा आहे ते म्हणजे भारताचा सार्वजनिक निधी. आता हे निधी एक्झॅक्टली काय आहेत ना ते तुम्हाला मी सांगतेच, पण हे जे 2 निधी आहेत ते कलम 266 मध्ये सांगितलेले आहेत. आणि थर्ड जे आकस्मिक निधी आहे त्याची तरतूद आपल्याला दिलेली आहे कलम 267 मध्ये. ओके, त्यानंतर म्हणजेच हे विधान आता चुकीचं आहे, अविधान चुकीचं आहे. ब विधान दिलंय संसदेमध्ये मतदान घेऊन संचित निधी आणि सार्वजनिक लेखांमधून खर्च करण्याचा हक्क शासनाला आहे.
आता इथे ना हे विधान पण चुकीचं आहे. संसदेमध्ये मतदान म्हणजे नॉर्मल मतदानाने संचित निधीवर कधीच निर्णय घेतला जात नाही की एखादा नॉर्मल ठराव मांडला संचित निधीमधल्या एखाद्या खर्चावर आणि लगेचच तो त्या निधीमध्ये चेंज करता येतो, तर असं नाहीये. जर संचित निधीमधून पैशाचा विनियोग करायचा असेल तर त्यासाठी संसदीय प्रॉपर कायदाच करावा लागतो. ओके, म्हणजे आता समजा राष्ट्रपतींची जी सॅलरी आहे, त्यांचा जो पगार आहे तो संचित निधीमधून दिला जातो. आपण बघा राष्ट्रपतींच्या, सरन्यायाधीशांच्या जे प्रोटेक्शन आहे किंवा त्यांना जे संरक्षण दिलं जातं ते या संचित निधीतून देण्यात येतं. असं आपण बऱ्याच वेळा तुम्ही वाचलं असेल की नाही. त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे कारण की त्यांना देण्यात येणारा पगार, त्याला चांगली सिक्युरिटी मिळालेली आहे. का सिक्युरिटी मिळाली आहे? कारण की त्यांची सॅलरी कमी केली जाऊ शकत नाही, कारण की याचा प्रभाव आहे संचित निधीचा. संचित निधीमध्ये डिरेक्टली जो खर्च आहे तो नॉर्मल मतदानाने कमी जास्त करता येत नाही, त्यासाठी प्रॉपर संसदीय कायद्याचीच गरज असते. ओके, पण तिथेच जर आपण सार्वजनिक निधी बघितला, सार्वजनिक लेखा, तर त्यामधून संसदीय विनियोगाशिवाय म्हणजे या कायद्याशिवाय सुद्धा खर्च करता येतो शासनाला. ओके, त्यानंतर दिले आकस्मिक निधीचे कामकाज पंतप्रधानाद्वारे पाहिले जाते. हे विधान चुकीचे आहे. आकस्मिक निधीचं जे कामकाज आहे ते राष्ट्रपतींद्वारे पाहिलं जातं. ओके, तर इथे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक पहिला अ, ब, क तिन्ही विधानं अयोग्य आहेत. ओके, आता इथे त्याबद्दलच आपण एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. 3 प्रकारचे निधी आहेत: संचित निधी, सार्वजनिक लेखा कलम 266 मध्ये दिलेले आहेत, आकस्मिक निधी कलम 267 मध्ये त्याची तरतूद आहे. संचित निधीतून संसदीय कायद्याशिवाय कोणत्याही पैशाचा विनियोग करता येत नाही. सार्वजनिक लेखामध्ये संचित निधी वगळता इतर जे सगळे सार्वजनिक निधी असतात, म्हणजे यामध्ये भविष्य निर्वाह निधी, ओके, LIC तुम्हाला माहिती असेल, त्यानंतर न्यायिक ठेव, बचत खात्याची जी ठेव असते, विभागीय ठेव, या सगळ्यांचा समावेश सार्वजनिक लेख्यांमध्ये येतो. सार्वजनिकच आहे ना भविष्य निर्वाह निधी, राईट. त्यानंतर आहे आकस्मिक निधी. आता आकस्मिक निधी काय, तर आपल्या राज्यघटनेने ना संसदेला एक अधिकार दिलेला, त्याबद्दल तरतूद दिलेली की आपली संसद भारताचा आकस्मिक निधी स्थापन करू शकते. आणि मग यामध्ये वेगवेगळ्या वेळेला कायद्यामध्ये वेगवेगळे चेंजेस केले जाऊ शकतात, वेगवेगळ्या वेळेला त्यामध्ये जमा केले जाऊ शकतात निधी. ओके, त्यानुसारच मग 1950 मध्ये आकस्मिक निधी कायदा संमत करण्यात आला आणि हे सगळं जे आहे आकस्मिक निधीचा कारभार तो राष्ट्रपतींद्वारेच पाहिला जातो. राष्ट्रपतींद्वारे पाहिला जातो म्हणजेच काय की संसदेची मान्यता मिळेपर्यंत जो एखादा असा अनपेक्षित आकस्मिक खर्च येईल ना, त्यासाठी राष्ट्रपती त्यातून निधी देऊ शकतात. पण निधी दिल्यानंतर त्यावर संसदेची मान्यता आवश्यक असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण संसदेची मान्यता नाहीये, तर मान्यता मिळेपर्यंत त्या कामासाठी जिथे अनपेक्षित खर्च आलेला आहे त्याची वाट बघू शकतं का? नाही, कारण की संसदेच्या प्रोसिजरला नेहमीच जास्त वेळ लागतो, हे तुम्हाला पण माहिती आहे ना, राईट. म्हणूनच मग राष्ट्रपतींकडे त्याचे काही अधिकार देण्यात आलेले आहेत आणि जोपर्यंत संसदेची मान्यता मिळत नाही खर्चासाठी तोपर्यंत राष्ट्रपती त्यातून निधी देऊ शकतात. ओके, स्पेसिफिक त्या रिझनसाठी. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या संचित निधीशी संबंधित नाही? अ दिले भारत सरकारने मिळवलेला महसूल, तर हे संचित निधीचाच भाग आहे. बचत खात्याची ठेव, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बचत खात्याची ठेव कशात येतं, तर सार्वजनिक निधीमध्ये. ऋण परतफेडीपासून सरकारला मिळालेला निधी, म्हणजेच जे कोणाकोणाला लोन दिलेले आहेत आणि जे रिटर्न मध्ये लोन मिळालेले आहेत, ओके, तर तो सगळा निधी कशात येणार आहे? संचित निधीमध्ये. भविष्य निर्वाह निधी ठेव कशात येते? सार्वजनिक लेख्यामध्ये. मग उत्तर काय असणार आहे? संचित निधीशी संबंधित कोणते घटक आहेत? एक म्हणजे भारत सरकारने मिळवलेला महसूल आणि लोन परतफेडीतून सरकारला मिळालेला पैसा. म्हणजे प्रश्न इथे काय विचारलेला आहे की संबंधित नाही, मग उत्तर येणार आहे ब आणि ड. पर्याय क्रमांक दुसरा आपलं आन्सर असणार आहे. ओके, भारत सरकारने मिळवलेला सर्व महसूल येतो संचित निधीमध्ये. ट्रेजरी बिल, ऋण किंवा अग्रिमे जारी करून सरकारने उभारलेले कर्ज, म्हणजेच बघा जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात ना, बऱ्याच वेळेला सरकार गव्हर्नमेंट बॉन्ड्स काढते, ते सामान्य नागरिकांकडून ते बॉन्ड्स घेतले जातात, मग त्यातून सरकारला काय मिळतो? पैसा मिळतो. ओके, हा पैसा कशात जातो? तर संचित निधीमध्ये. तसंच ऋण परतफेडीपासून सरकारला मिळालेला सगळा निधी
हा संचित निधीमध्येच येतो. ओके, पुढचा प्रश्न आता पटकन बघून घेऊया आपण. एकदम सिंपल प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी लोकसभेच्या सभापतीचे पद भूषवलेले नाहीये. आता इथे हे जे आहेत ना काही नावं किंवा काही पद आहेत ती तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. जसं आता इथे आपण लोकसभेचे सभापती बघतोय, तर त्यांच्याबद्दल कोणत्या काळामध्ये कोणत्या लोकसभेचे पंतप्रधान कोण होतं हे माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रपतींबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. उपराष्ट्रपतींबद्दल जर तुम्ही माहिती ठेवलात तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरूच शकते. मग इथे यापैकी कोणी लोकसभेच्या सभापतीचे पद भूषवलेले नाहीये? नीलम संजीव रेड्डी, रवी रे, GMC बालयोगी की गोपाल स्वरूप पाठक. मग यामध्ये फोर्थ ऑप्शनला जे आहेत गोपाळ स्वरूप पाठक यांनी कधीच लोकसभेच्या सभापतीचे पद भूषवलेलं नाहीये. हे ना आपल्या भारताचे उपराष्ट्रपती होते 1969 पासून तर ते 74 पर्यंत. कोण होते? हे तर उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती होते म्हणजेच हे राज्यसभेचे अध्यक्ष होते, राईट. आणि बाकीचे जे 3 आहेत नीलम संजीव रेड्डी, रवी रे, GMC बालयोगी यांनी लोकसभेच्या सभापतीचे पद भूषवलेले आहेत. आता जे नीलम संजीव रेड्डी होते ते पुढे जाऊन आपल्या देशाचे राष्ट्रपती सुद्धा बनले होते. मला फक्त कमेंटमध्ये सांगा की कोणत्या इयरला नीलम संजीव रेड्डी हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या काळामध्ये कोण पंतप्रधान होतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तसंच कोण कोण होते आपल्या लोकसभेचे सभापती, कोण कोण होऊन गेलेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जसं पहिलेच आपल्या लोकसभेचे सभापती होते ते म्हणजे GV माळवणकर, म्हणजेच गणेश वासुदेव माळवणकर. 1952 ते 1956 पर्यंत होते. त्यानंतर MA अय्यंगार, नंतर सरकार हुकुम सिंग, त्यानंतर आले नीलम संजीव रेड्डी. हे चौथी जेव्हा लोकसभा होती त्यावेळेला ते लोकसभेचे सभापती होते. GS धिल्लोन, बळीराम भगत, KS हेडगे, बलराम जाखड, त्यानंतर रवी रे आत्ताच आपण ऑप्शनमध्ये बघितलं. हे लोकसभेचे सभापती किती वर्षांसाठी होते? फक्त 2 वर्षांसाठी, 1989 पासून तर ते 1991 पर्यंत. त्यानंतर शिवराज पाटील, PM संगमा तर तुम्हाला माहितीच असेल, हे 11व्या लोकसभेचे सभापती होते. त्यानंतर GMC बालयोगी, मनोहर जोशी, सोमनाथ चॅटर्जी, मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन या 16व्या लोकसभेच्या सभापती होत्या. आता सध्या जे आहेत 17व्या लोकसभेचे सभापती ते कोण आहेत? तर ओम बिर्ला. ही नावं थोडीशी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आयोग कशावरही प्रश्न विचारतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता पुढचा प्रश्न आपण पटकन बघूया काय आहे. खालीलपैकी कोणत्या कामांची गणना राज्यसभेच्या विशेष अधिकारांमध्ये केली जाईल? आता ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते म्हणजे राज्यसभेला लोकसभेपेक्षा खूप कमी अधिकार मिळाले आहेत. बऱ्याच गोष्टींबाबत कमी अधिकार मिळाले आहेत. इनफॅक्ट राज्यसभेला कधी कधी असं म्हटलं जातं की दुसऱ्या सभागृहाची गरजच काय, अशी टीका सुद्धा केली जाते. कारण की लोकसभे इतके अधिकार राज्यसभेला मिळत नाही. त्याचं महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे सरकार जे स्थापन केलं जातं त्यावेळेला जे सरकारमधले सदस्य असतात ते जास्त लोकसभेमध्ये असतात, राज्यसभेमध्ये नसतात, राईट. मग तरी सुद्धा ना राज्यसभेला काही गोष्टींबाबत विशेष अधिकार म्हणजे काही लोकसभेपेक्षा वेगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. मग ते अधिकार सुद्धा ना तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. पहिलं विधान काय दिलंय? राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर तिला मान्यता देण्याचा अधिकार राज्यसभेचा आहे. आता जेव्हा आपण राष्ट्रीय आणीबाणी बघू ना तेव्हा तुम्हाला समजेलच, पण हा अधिकार राज्यसभेचा नाहीये, हा अधिकार लोकसभेचा आहे. ज्या वेळेला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते, घोषणा केली जाते राष्ट्रपतींकडून, त्यावेळेला 1 महिन्यामध्ये लोकसभेने या राष्ट्रीय आणीबाणीला संमती देणं गरजेचं असतं. जर संमती दिली नाही ना तर ती आणीबाणी तिथेच रद्द होऊन जाते. पण राज्यसभेला राष्ट्रीय आणीबाणीबद्दल एक वेगळाच अधिकार मिळालेला आहे. जर समजा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे पण त्यावेळेला लोकसभाच बरखास्त झालेली असेल तर काय करणार? तर लोकसभा बरखास्त झालेली असताना राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली तर तिला मान्यता देण्याचा म्हणजे त्यावेळेला मान्यता देण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. ओके. ब विधान दिलंय, नवीन अखिल भारतीय सेवा संबंधित ठराव राज्यसभेत संमत करावा लागतो. हे विधान बरोबर आहे.
जर राज्यसभेच्या विशेष बहुमताने जर ठराव केला तर या ठरावानंतरच संसद नवीन अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या निर्माण करू शकते. ओके. त्यानंतर दिले राज्यसूचीतील एखाद्या कायद्यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्याबाबतीतला ठराव राज्यसभेत संमत होणं गरजेचं आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. केंद्र राज्य संबंध जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याकडे 3 सूची आहेत, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. संघसूचीमध्ये केंद्र कायदे बनवतं, राज्यसूचीमधले राज्य कायदे बनवतं आणि समवर्ती सूचीमध्ये दोन्ही मिळून कायदे बनवतात. पण काही वेळेला अशी काही घटना घडू शकतात की राज्यसूचीमधले जे विषय आहेत त्यांच्यावर संसदेला कायदा करण्याची गरज पडू शकते. ओके. मग आता अशा बऱ्याच वेगवेगळे वेज आहेत की ज्याने संसद राज्यसूचीतल्या विषयांवर कायदा करू शकते. जसं राज्य सुद्धा स्वतः सांगू शकतं की या विषयावर तुम्ही आमच्या राज्यासाठी कायदा करा. पण जर राज्य नाही सांगत आहे तर त्यावेळेला अजून एक ऑप्शन असतं, ते म्हणजे राज्यांच्या अखत्यारीतला जर एखादा विषय असेल त्यावर कायदा करण्याचा अधिकार जेव्हा संसद स्वतःकडे घेऊ शकते तर त्यासाठी प्रथम राज्यसभेने विशेष बहुमताने, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा राज्यसभा हा ठराव संमत करते तेव्हा विशेष बहुमताने हा ठराव संमत करून तात्पुरता जो अधिकार आहे संसदेकडे सोपवण्यात येतो की तुम्ही राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करू शकता. ओके. मग आता इथे कोणतं विधान बरोबर आहे? ब आणि क, म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा इथे आन्सर असणार आहे. मग आता जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं तेच इथे दिलेलं आहे. लोकसभा बरखास्त झाली तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर तिला मान्यता देण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. नवीन अखिल भारतीय सेवा संबंधित ठराव आधी राज्यसभेमध्ये संमत करावा लागतो, त्यानंतरच संसद अखिल भारतीय सेवेची स्थापना किंवा निर्माण करू शकते आणि राज्यसूचीतील एखाद्या कायद्यावर कायदे करण्याचा इथे विषयावर असला पाहिजे, विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्याबाबतीतील ठराव सुद्धा राज्यसभेमध्येच संमत होणं गरजेचं आहे. ओके. आता आपण बघूया पुढचा आणि शेवटचा प्रश्न. शेवटचा असला तरी महत्त्वाचा आहे. या लेक्चरमध्ये ना आपण भरपूर असं जे विधेयक आहेत त्या विधेयकांवर बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे परीक्षेला तुम्हाला सुद्धा माहिती असतील जे विधेयक मांडले जातात किंवा कायदा करण्याची जी प्रक्रिया आहे त्यावर आयोग भरपूर वेळा प्रश्न विचारतो. आता शेवटचा प्रश्न सुद्धा आपण असाच विधेयकावर घेतलाय. कोणत्या विधेयकाबाबतीत आहे ते सुद्धा बघूया. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती ते निवडा. अविधान दिलंय, सर्वसाधारण विधेयक हे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सादर करता येतं. तर हे विधान बरोबर आहे. जे सर्वसाधारण विधेयक आहे ते लोकसभेमध्ये सुद्धा मांडता येतं, राज्यसभेमध्ये सुद्धा मांडता येतं. त्यानंतर ब विधान दिलंय, हे विधेयक संसदेतील कोणताही सदस्य सादर करू शकतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. सर्वसाधारण विधेयक हे खाजगी सदस्य सुद्धा सादर करू शकतो किंवा सरकारी सदस्य सुद्धा सादर करू शकतो. त्यानंतर जर हे विधेयक मंत्र्यांकडून मांडण्यात आले तर त्यासाठी 7 दिवसांची सूचना द्यावी लागते. तर ऑब्व्हियसली मंत्र्यांकडून मांडण्यात आलेलं कोणतंही विधेयक असो, मग ते धन विधेयक असो, वित्तीय विधेयक असू देत किंवा आता हे सर्वसाधारण विधेयक, त्यांना 7 दिवसांचीच सूचना द्यावी लागते. आपण ऑलरेडी हे आधीच्या प्रश्नामध्ये बघितलेले. म्हणजेच इथे उत्तर काय आहे आपलं, तर वरील सर्व योग्य आहे. आता इथे ना एक फक्त आपला पॉइंट सुटतोय, तो म्हणजे वित्तीय विधेयकाबाबत. वित्तीय विधेयकाबाबत जरी आपण बोलतो इथे की संयुक्त बैठकीची तरतूद आहे, पण वित्तीय विधेयक सुद्धा आधी लोकसभेमध्येच मांडावं लागतं. पण जरी पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडलं तरी धन विधेयका इतके कमी अधिकार राज्यसभेला नाहीयेत. दोन्ही सभागृहांमध्ये वित्तीय विधेयक संमत होणं गरजेचं असतं. जर संमत नाही झालं तर तिथे संयुक्त बैठक घेतली जाते. म्हणजेच बघा इथे आपल्याला काय समजतंय की विधेयकाची जी प्रोसिजर आहे ना ती ऑलमोस्ट सेम आहे, पण ते कशा प्रकारे संमत होतात हे प्रत्येक विधेयकाबद्दल वेगळं वेगळं. जसं धन विधेयक पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडता येतं, सरकारी म्हणजे मंत्र्याकडूनच मांडलं जावं लागतं आणि लोकसभेलाच जास्त अधिकार मिळालेले आहेत. तिथेच वित्तीय विधेयक सुद्धा पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडता येतं, पण दोन्ही सदस्य मांडू शकतात. ते खाजगी किंवा सरकारी सदस्य सुद्धा मांडू शकतात, पण दोन्ही सभागृहांच्या संमतीची गरज असते. थोडंसं डिफरन्स समजून घ्या. घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मांडता येतं, पण त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये, कारण की ते विधेयक वेगवेगळ्या गृहांमध्ये संमत व्हावं लागतं. आणि सर्वसाधारण विधेयक असं आहे की हे विधेयक
कोणत्याही सभागृहामध्ये मांडण्यात येतं, कोणताही सदस्य मांडू शकतो आणि दोन्ही सभागृहांमध्ये ते सेपरेट संमत तर झालंच पाहिजे, पण जर मतभेद झाले तर त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद सुद्धा आहे. आय होप तुम्हाला सगळ्या विधेयकांबाबत काय काय वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्या समजल्या असतील. ओके, तर आता याच गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत, नीट समजून घेतलेल्या आहेत. आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे. उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण 10 प्रश्न चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहेत, एकदम डिटेलमध्ये घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर चांगलं समजलं असेल. जे काही मी तुम्हाला लेक्चरमध्ये प्रश्न विचारले त्याचं आन्सर नक्की कमेंटमध्ये करा. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तर तुम्हाला तेवढंच समजत जाईल की तुमचं सुद्धा प्रिपरेशन कसं होतंय. फक्त इथे थांबण्याआधी तुम्हाला एक सांगेल, आपलं विजन स्टडीचं ॲप प्ले स्टोअरवर आहे अवेलेबल. तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा आहे तर नक्की हे ॲप तुमच्या फोनमध्ये असू द्यात, कारण की विजन स्टडी ॲपवर भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, भरपूर PDF नोट्स आहेत आणि तसंच वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि त्यामध्ये आता राज्यसेवेची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे, ॲडमिशन सुरू झालेले आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला ॲडमिशन घ्या. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.